पूर्व संमेलन साताऱ्याचे गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे. हे शतक पूर्व संमेलन साताऱ्याचे गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे. नमस्कार श्रोते हो, हे आहे हिंदवी रेडिओ 89.6 आणि मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त आपण सुरू केलेल्या एका खास कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे जागर साहित्य प्रेमींचा. श्रोते हो, 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आता काही दिवसच उरलेले आहेत. 1 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीत आपल्या सातारा शहरामध्ये हे संमेलन साजरं होतं आहे अखिल भारतीय पातळीवरचं. मित्रांनो, मराठी भाषा ही केवळ संवादाचं साधन आहे असं नाही, ती आपल्या इतिहासाची, संस्कृतीची आणि जगण्याची साक्ष आहे. आज आपण ज्या मराठीत बोलतो, लिहितो, ऐकतो त्या भाषेचा प्रवास शेकडो वर्षांचा आहे. 13व्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सामान्य माणसासाठी तत्त्वज्ञानाची दारं खुली केली. नामदेव, एकनाथ, तुकाराम महाराज या संतांनी अभंगातून ईश्वर, माणूस आणि समाज यांचा संवाद साधला. हा संवाद म्हणजेच मराठी साहित्याचा पाया. श्रोते हो, पुढं शाहिरी परंपरेतून पोवाडे जन्माला आले. स्वातंत्र्याच्या लढ्यात मराठी साहित्यानं जनजागृतीचं काम केलं. नाटक, कथा, कविता, लेख असं साहित्य हे समाजाचा आरसा बनलं. आणि याच पद्धतीनं साहित्य संमेलनानिमित्त संमेलन गीत हे जे तयार झालेलं आहे आणि जे आपण आपल्या हिंदवी रेडिओ 89.6 वरून रोजच्या रोज अनेक वेळेला प्रसारित करतोय, त्या संमेलन गीताचे रचनाकार गीतकार राजीव मुळे सर आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. मी हिंदवी परिवाराच्या वतीनं सर्वप्रथम त्यांचं हार्दिक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. श्रोते हो, हे संमेलन गीत हे बऱ्याच कालावधीनंतर किंवा किंबहुना पहिल्यांदाच साहित्य संमेलनाचं गीत म्हणून आज अस्तित्वामध्ये आलेलं आहे. अतिशय सुंदर शब्दरचना हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि त्या संपूर्ण गीतामध्ये आपल्या सातारा जिल्ह्याची संस्कृती, साहित्य संस्कृती आणि संपूर्ण सातारा जिल्ह्याबद्दलची माहिती ही कशी उत्तम प्रकारे गुंफलेली आहे हे तुम्ही ते गीत ऐकल्यानंतर तुम्हाला निश्चितपणानं जाणवेल. या गीताच्या रचनेबाबतच आपल्याला राजीव सरांशी आज गप्पा मारायच्या आहेत. तर राजीव सर, मी पहिल्यांदाच असं विचारतो की हे संमेलन गीत जे आपण आत्ता ऐकतोय, सगळीकडं वाचतंय ते, तर हे साहित्य संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडतीये किंवा यापूर्वी देखील अशी काही संमेलन गीतं झालेली आहेत? सर्वप्रथम हिंदवी चॅनलचं मी आभारी आहे की या गीताच्या निमित्तानं मला इथं बोलावलं आणि बोलण्याची संधी दिली. तुम्ही जो प्रश्न विचारलात या संदर्भात पुरेशी माहिती माझ्याकडे नाही आहे किंवा काही काही वेगवेगळ्या प्रकारे माहिती आलेली आहे की काही संमेलनांमध्ये संमेलनाचं विशेष म्हणून गीत तयार केलं होतं. विशेषतः दिल्लीचं जे मागचं संमेलन झालं त्याच्यात संमेलन गीत होतं अशी एक माहिती आहे. पण त्याच्याबद्दल मला ठोसपणे काही सांगता येणार नाही. परंतु हे संमेलन 99वावं आहे, शतकाच्या उंबरठ्यावरचं आहे. त्यामुळं या संमेलनामध्ये संमेलनाचं गीत असावं अशी संकल्पना पुढे आली. बरं. मला वाटतंय यामध्ये तुम्ही 99व्या संमेलनाचा उल्लेख करण्याच्या ऐवजी शतकपूर्व संमेलन असा एक उल्लेख त्याच्यामध्ये दिसतो आपल्याला. कुठेही 99व्या संमेलनाचा उल्लेख त्या गीतामध्ये दिसत नाही. ही नक्की काय गोष्ट आहे? हो, खरं तर मला संमेलन
म्हणजे हे संमेलन आहे किंवा हे साताऱ्याला होतं आहे किंवा हे 99वे आहे असे थेट उल्लेख मला स्वतःला अपेक्षित नव्हते. हं, परंतु संयोजकांनी हे केलं की आपल्याला हे यादगार गीत आपल्याला संमेलनाचं म्हणून कायमस्वरूपी राहणार आहे. हं, त्यामुळे याच्यामध्ये हे शब्द असले पाहिजेत आणि मुख्यत्वे ते ध्रुवपदातच असले पाहिजेत. हं, 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 आणि त्यामुळं ते शब्द खरं तर आलेले आहेत, ते म्हणजे ते माझं क्रेडिट नाही आहे. हं, पण शतकपूर्व हा शब्द मीटरमध्ये बसणारा आणि कानाला गोड लागणारा असल्यामुळे 99च्या ऐवजी शतकपूर्व असा तो उल्लेख आलेला आहे. आणि तो आमच्या गायकांनी गाताना पण अतिशय नजाकतीनं आणि त्याच्यामध्ये खूप व्हरायटी भरून तो गायलेला आहे दोन्ही गायक गायिकांनी. हं. या गीताची सुरुवात किंवा रचना करत असताना सुरुवातीला डोक्यामध्ये काय विचार होते, तुमच्या कोणाबरोबर काय चर्चा झालेल्या होत्या आणि की ज्याचं सार म्हणून आपल्याला आज हे गीत दिसतंय? नक्कीच हां. ही खूप मोठी प्रक्रिया आहे तसं बघायला गेलं तर. हं, कारण मी तुम्हाला अगदी प्रांजळपणे सांगायचं म्हटलं तर मी काही नियमित गीतकार किंवा कवी नाही. हं, हं, मी दैनिकामध्ये काम केलेला एक पत्रकार, नाटकामध्ये काम करणारा एक नाटकाच्या क्षेत्रात वावरणारा दिग्दर्शक, नाटकाचा लेखक, अशा ह्याच्यामध्येच मी जास्त करून ॲक्टिव्ह आहे. परंतु गीताच्या रचना ह्या म्हणजे समजा एखाद्या घटनेवरती, एखाद्या प्रसंगावरती, एखाद्या व्यक्तीवरती जर गीत करायचं आहे तर त्याची माहिती घेऊन ते गाणं करता येतं. याचा एक त्याच्यामधले माझा एक प्लस पॉईंट असा की मी तालवाद्यातला माणूस आहे. हं, तालवाद्यांवरती माझं प्रेम असल्यामुळं हं, ठेके माहिती आहेत, ताल माहिती आहेत आणि त्यामुळं मीटर कळतो आणि त्या मीटरमध्ये कसं बांधायचं गाणं याचा एक थोडासा अंदाज मला आहे. हं, हं, हं. आणि त्यामुळंच कदाचित गाणी काही माझ्या हातून लिहिली गेली असावीत. एक पोवाडा पण लिहिला होता मागे, हं, हं, हं. काही एखाद्या व्यक्तीचं सन्मान गीत म्हणून दिवंगत व्यक्तीनं जे मोठं काम करून गेले हं, हं, हं. त्यांचं सन्मान गीत लिहिण्याचा मला मोठ्या व्यक्तींचा असा अनुभव मिळाला. हं, संमेलन गीताच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर संमेलनाला गीत असतं हेच मुळात मला माहिती नव्हतं. हं, हं, हं. किंवा एक थीम सॉन्ग त्याच्यासाठी एक असावं किंवा असतं हे मला माहीत नव्हतं. एके दिवशी कार्याध्यक्ष जे आपले संमेलनाचे आहेत विनोद कुलकर्णी, ते माझे मित्रच आहेत. हं. आम्ही ऐक्यमध्ये एकत्र काम करत असल्यापासून एकमेकांच्या संपर्कात नेहमी असतो आणि आम्ही चांगले मित्र आहोत. हं, हं. त्यांचा मला फोन आला आणि मला बोलावून घेतलं आणि म्हणाले की मला असं असं संमेलन गीत तुमच्याकडून लिहून पाहिजेल आहे. हं, हं. मग मी म्हटलं असं अशा प्रकारे संमेलन गीत असतं हेच मुळात मला माहिती नाही आणि त्याच्यामध्ये काय कंटेंट असला पाहिजे, काय त्याच्यामध्ये आशय असला पाहिजे किंवा याच्याबद्दल मला काहीच पूर्वकल्पना नाही आहे. तर थोडंसं आपल्याला चर्चा करावी लागेल या संदर्भात. हं. मग विनोद कुलकर्णींच्याकडे म्हणजे त्यांची या गीताची मूळ संकल्पनाच त्यांची आहे. बरं बरं. त्यामुळं त्यांच्या मनामध्ये ते पक्क होतं की त्याच्यामध्ये काय काय असलं पाहिजे. हं, हं, हं. आणि मी व्यक्ती म्हणून त्यांना जेवढा ओळखतो हं, तर त्यांना काय करायचंय आणि ते कसं करायचंय हं, हं. याचं ऍक्च्युअल प्लॅनिंग त्यांच्याकडे असतं. हं, हं, हं. दरवेळेला ते त्यांच्या डोक्यात फिट असतं आणि मला बोलावून घेण्यामागे पण तीच त्यांची योजना सगळी होती. हं. आणि मग आमच्यामध्ये चर्चा झाली की म्हणजे एकतर सातारा संमेलन हे 99वे आहे, हा एक योगायोग आहे. त्याच्यानंतर दुसरा योगायोग असा आहे की ही स्वराज्याची राजधानी आहे आणि त्या राजधानीमध्ये हे संमेलन होतंय. हं. तिसरा योगायोग त्याच्यामध्ये असा होता की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हं. मराठी मातीमध्ये होणारं हे पहिलं संमेलन आहे. हं. कारण हा दर्जा मिळाल्यानंतर पहिलं संमेलन दिल्लीमध्ये झालं हं, हं. आणि त्यानंतर मराठी मातीमध्ये होणारं हे पहिलं संमेलन आहे आणि ते राजधानीत होतंय. वा, वा, वा. ही एक त्याच्या मागची भूमिका गीतामागची महत्वाची आहे. हं, हं. हे सगळे योगायोग ही भूमिका हं. त्याच्यामागे महत्वाची आहे. तर त्या योगायोगांच्या वरती हे करताना आपल्याला मुळात आपली राजधानी म्हणून आपल्याला जो इतिहास आहे हं. तर तो इतिहास त्याच्यामध्ये यावा, हं. संक्षिप्त स्वरूपात किंवा त्याचा एक उल्लेख त्याच्यामध्ये यावा. आणि त्याचबरोबर ज्ञानवर्धनासंदर्भामध्ये जे साताऱ्यानं योगदान दिलं हं. संपूर्ण महाराष्ट्राला म्हणा किंवा देशाला, हं.
असे अनेक यशवंत कीर्तिवंत इथं होऊन गेलेत हम्म. की ज्यांनी ज्ञानवर्धनाच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी आपल्याला वाईला आपल्या विश्वकोशाचं कार्यालय आहे हम्म. हम्म. आणि अनेक वर्ष तिथं ज्ञान यज्ञ चाललेला आहे. हम्म. हम्म. किंवा कर्मवीरांनी एक ज्ञानवर्धनामध्ये मोलाची भूमिका बजावलेली महाराष्ट्राच्या याच्यामध्ये आहे. सावित्रीबाई फुलेंचा जन्म आपल्या जिल्ह्यामधला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी प्राथमिक शिक्षण आपल्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये, त्यावेळेला जुना राजवाडा म्हणायचे, तर तिथं घेतलेलं आहे. तर हाही आपल्याला सगळा वारसा लाभलेला आहे. शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची पावलं आपल्या जिल्ह्याला लाभलेली आहेत. आणि त्यांनी मुळात भाषेच्या बाजूनं, भाषेच्या दृष्टीनं खूप मोठी कामगिरी केलेली आहे. म्हणजे ज्या वेळेला शतकानुशतकाची गुलामगिरी नंतर स्वराज्याची निर्मिती झाली, आता स्वराज्याची राजधानी म्हटल्यावर आपण या दृष्टीने विचार केला पाहिजे की जेव्हा स्वराज्याची निर्मिती झाली तेव्हा जी भाषा झाली होती ती जेत्यांची भाषा जशी सगळ्या समाजामध्ये पसरते आणि मग तीच लेखी स्वरूपात येते, तीच कागदपत्रांमध्ये येते, तीच पत्रांमध्ये येते, तीच ग्रंथांमध्ये येते, तशी ज्या वेळेला भाषेमध्ये सरमिसळ झाली होती, दख्खनी उर्दू आणि फारसी या दोन भाषांची मुख्यत्वे झाली होती, त्यावेळेला शिवाजी महाराजांनी राजव्यवहार कोश तयार करून घेतला आणि भाषाशुद्धीचा पहिला प्रयत्न केला. तर आपण जेव्हा भाषेचा उत्सव करतोय आणि आपण इतिहास सांगतोय तेव्हा महाराजांच्या या कामाकडे लक्ष गेलं पाहिजे आपलं. किंवा संभाजी महाराजांनी सुद्धा असंख्य ग्रंथ लिहिलेले आहेत, पण प्रकांड पंडित होते ते आणि अनेक भाषांवर प्रभुत्व होतं, ग्रंथरचना त्यांनी केलेली आहे, बहुभाषा कोविद होते ते. आणि त्यांच्या ग्रंथसंपदेचा त्याच्यामध्ये उल्लेख आला पाहिजे. म्हणजे इतिहास घेताना सुद्धा तो फक्त बाबा राजधानी म्हणून असलेला इतिहास न घेता तो ज्ञानाशी, शब्दांशी, भाषेशी संबंधित जो आहे तो त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात यावा अशा रीतीनं आमची चर्चा झाली. आणि सगळ्यात मोठा योगायोग हा असा आहे की जसं आपल्या मराठी भाषेला आता अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळाला आणि त्याच्यानंतरचं महाराष्ट्रातलं पहिलं संमेलन आपल्या राजधानीमध्ये होत आहे, त्याच बरोबरीनं सगळ्यात महत्त्वाचा योगायोग असा आहे की त्यासाठी एका बाजूनं विद्वान मंडळींचे प्रयत्न चालले होते. त्यांनी मराठी भाषा किती जुनी आहे, 2000 वर्षांचा त्याच्याही पूर्वीचा इतिहास आहे मराठी भाषेला. मग तिचं स्वरूप कसं कसं बदलत गेलं. काही लोकांच्या मते या दोन वेगवेगळ्या भाषा होत्या, नंतर मग त्या एक झाल्या, तर त्या अशा त्या वेगळ्या नव्हत्या, तर एकातूनच एक उत्पन्न कशी झाली हे सगळे शोधून काढायचे प्रयत्न चाललेले होते. त्याच वेळेला हा दर्जा मराठीला मिळाला पाहिजे म्हणून संघर्षाची भूमिका जी घेतली गेली ती साताऱ्यामधून घेतली गेली. साताऱ्यामधून पंतप्रधानांना 1 लाख पत्र पाठवण्यात आली. इथे त्याच्यासाठी चळवळ करण्यात आली. ती कार्यकर्ते लोक दिल्लीमध्ये गेले, दिल्लीमध्ये त्यांनी धरणे आंदोलन केलं. म्हणजे लक्षात घ्या, कुठल्याही नेत्याला कार्यकर्ते मिळतात, कुठल्या तरी राजकीय पक्षाला कार्यकर्ते मिळतात, कुठल्याही संस्थेला कार्यकर्ते मिळतात, संघटनेला कार्यकर्ते मिळतात, साताऱ्यात भाषेला कार्यकर्ते मिळालेले आहेत. हा फार मोठा इतिहास आहे आणि त्याचाही उल्लेख पहिलीच अशी घटना असेल, पहिलीच घटना आणि त्यामध्ये देखील विनोद कुलकर्णींचा खूप मोठा सहभाग होता. त्यांचाही सहभाग होता. आपले नूतन नगराध्यक्ष जे झाले आहेत अमोल मोहिते, त्यांचाही सहभाग त्याच्यामध्ये खूप मोलाचा होता. तर हे आपल्या बाजूनी जे झालेले प्रयत्न आहेत, राजधानीमधून झालेले प्रयत्न आहेत, तर त्याचाही कुठंतरी त्याच्यामध्ये फ्लेवर असावा अशी चर्चा झाली. आणि मग त्या गीतानं आकार घ्यायला सुरुवात केली. साधारणपणे 2-3 दिवसांनी ते गीत लिहून पूर्ण झालं. नाही, मुळामध्ये आत्ता राजीव सर जे बोलत होते की त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की सातारा शहर नव्हे, आपल्या पश्चिम महाराष्ट्रामधला एक गुणी कलावंत म्हणून राजीव सरांना ओळखलं जातं. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं त्यांचं लेखन असेल, ते जे काही कॉलम्स लिहित होते वृत्तपत्रांसाठी, एक हाडाचा पत्रकार म्हणून कित्येक वर्ष त्यांनी काम केलं. त्यामुळं राजकारणाची चांगली जाण आहे त्यांच्याकडं. दुसरं, सभोवतालचा चांगला विचार त्यांच्यामध्ये आहे आणि सभोवतालची शोधक दृष्टी त्यांच्याकडे आहे. आणि त्यामुळं आजूबाजूला काय चाललं आहे नक्की, आत्ता कोणत्या घटना घडत आहेत,
आणि आपल्या साताऱ्याचं वैशिष्ट्य सांगत असताना जसं आत्ता आपण एका चळवळीचा उल्लेख केला तर साताऱ्याला चळवळीची परंपरा तर फार पूर्वीची आहे. म्हणजे अगदी पत्री सरकारपासून जर आपण विचार केला तर तेव्हापासूनची ही परंपरा आहे. याचबरोबरीनं सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वाढलेला हा प्रदेश आहे आणि एक वर्ल्ड हेरिटेज या स्वरूपाचं याला एक मान्यता मिळालेली आहे. सातारा एक शहर म्हणून जरी छोटं वाटत असलं आपल्याला मेट्रो सिटीजच्या कम्पॅरेटिव्हली, तर तरीसुद्धा इथली माणसं, ही भूमी, ही कार्यकर्तृत्व अतिशय मोठे असणारी लोक या ठिकाणी जन्माला आलेली होती. म्हणजे पूर्वी तर असं म्हणलं जायचं की भारताचा पंतप्रधान कोण होणार हे साताऱ्यामधनं ठरायचं, किंवा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे साताऱ्यामधनं ठरायचं. तर अशी दिग्गज लोक ही सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये खाद्यसंस्कृती अतिशय उत्तम आहे. सातारा जिल्ह्यामध्ये वैचारिक बैठक असणाऱ्या मंडळींची वानवा नाही. बरीच मंडळी यामध्ये काम करतायत, अजूनही काम चालू आहे त्यांचं. साहित्य, काव्य या प्रकारामध्ये सुद्धा काम करणारी अनेक मंडळी साताऱ्यामध्ये आहेत. म्हणजे जसं आपण मर्ढेकरांचं एक उदाहरण आपण बघू शकतो, कवी गिरीशांचं उदाहरण आहे, त्यानंतर कानिटकर आहेत, माडगुळकर आहेत. हे सगळे साताऱ्याचे दिग्गज मंडळी, किंवा ज्याला आपण साहित्य मोती ज्याला म्हणतो, शाहिरी परंपरा खूप मोठी आहे. शाहीर साबळेंसारखा माणूस सातारा जिल्ह्यातला आहे. मधाचं गाव म्हणलं जातं, पुस्तकाचं गाव म्हणलं जातं. हे सगळं सातारा जिल्ह्यामध्ये आहे. आणि थंड हवेचं ठिकाण हे देखील साताऱ्यामध्ये आहे. म्हणजे जशी हवा गरम करण्याचं कसब साताऱ्यामध्ये आहे, तसं थंड हवेचं ठिकाण देखील मिळण्याचं ठिकाण हे सातारा आहे. हे या दृष्टिकोनातून विचार केला तर अशा अनेक बाबींचा उल्लेख या गीतामध्ये प्रामुख्यानं झालेला आढळतो. आणि ते इतकं चपखलपणानं झालेलं आहे की कुठेही ओढून ताणून ते शब्द बसवायचे म्हणून बसवलेत असं होणार नाही. कारण मगाशी राजीव सर म्हणले तसं तालवाद्याची प्रचंड जाण, तबला, ढोलकी, ढोलक ही सर्व वाद्य वाजवण्यामध्ये अत्यंत पारंगत असणारे. आणि मला मुद्दाम सांगायचं आहे की बैल नावाचं एक नाटक राजीव सरांनी जे केलं होतं, त्यामध्ये बैल या विषयाला वाहिलेल्या अनेक दिग्गज कवींच्या कविता आणि त्यांना चाली देण्याचं काम देखील केलेलं होतं. म्हणजे त्यावेळापासून मीटरमध्ये कशा पद्धतीनं शब्दांना बसवायचं आणि त्यांना गेयता कशी प्राप्त होऊ शकेल याचं चांगलं ज्ञान असल्यामुळं एक उत्तम गाणं तयार झालेलं आहे असं मला वाटतं. आता याच्यामध्ये प्रामुख्यानं गाणं बरंच मला वाटतं 4-1 कडव्यांचं का किंवा 3 कडव्यांचं आहे. 3 कडव्यांचं आहे. साधारण 7 मिनिटं 7.5 मिनिटांचं गाणं आहे. हां हां. आणि त्या गाण्याला चाल सुद्धा अतिशय अप्रतिम झालेली आहे. तर मला जरा त्याच्यामध्ये चाल बांधणारे किंवा संगीतकार म्हणून जे आहेत ते, किंवा गायक मंडळी जी आहेत, अतिशय उत्तम आवाज दोन्ही स्त्री आणि पुरुषांचा आहे. तर जरा मला त्यांच्याबद्दलची माहिती ऐकायला नक्की आवडेल. गाणं जेव्हा लिहून झालं तेव्हा विनोद कुलकर्णी सरांनी ते जोशी सरांच्याकडे पाठवलं, मिलिंद जोशींच्याकडे, आणि मसापचे अध्यक्ष. आणि मग तिथून त्यांनी क्लिअर केल्यानंतर मग विनोद सरांचा मला फोन आला आणि त्यांनी असं सांगितलं की कितीही ओळखीचा माणूस असेल, कितीही मोठा माणूस असेल, किंवा कितीही नावलौकिक प्राप्त झालेला माणूस असेल, तरीसुद्धा जर का आवडलं नाही तर नाही म्हणून सांगणारा असे म्हणजे मिलिंद जोशी आहे. आणि त्यांनी गाणं चांगलं झालं म्हणून सांगितलंय. वा वा. त्यामुळं आता ह्याला पुढे त्याच्यावरती प्रक्रिया पुढची सुरू करायला हरकत नाही. तर तुमच्या सगळ्या माहितीचे सगळे लोक आहेतच, त्याच्यातून निवडून तुम्हीच ते सुरू करा पुढची प्रक्रिया. मग आता बोलणं एवढंच की बाबा प्रथितयश गायक घ्यायचे, कलाकार घ्यायचे का प्रथितयश कुणी म्हणजे ज्यांना नाव आहे की बाबा साताऱ्याचं गाणं यांनी गायलं, असं करायचं की फार चर्चेमध्ये नसलेले परंतु अतिशय प्रवीण अशी माणसं याच्यामध्ये असावीत, अशी थोडीशी चर्चा झाली. आणि सुनील जाधव हे जे पुण्याचे आहेत, तर त्यांच्याकडं ही जबाबदारी द्यायची माझ्या मनात आलं. त्यांना कळवल्यानंतर त्यांनी एक कडवं बांधून पाठवलं आम्हाला की अशी अशी चाल मी केलेली आहे, ती क्लिअर झाली तर मग आपण पुढे जाऊयात, ती जर सगळ्यांना आवडली तर.
तर त्याच्यामध्ये कसं की बॅकग्राऊंड फार नसतं हं. आणि फक्त ध्रुवपद आणि तुमचं एक कडवं एवढं म्हटलेलं असतं त्या गाण्याच्या ह्याच्यात. मग त्याचा टेम्पो किती आहे, मग तो वाढवायचा का कमी करायचा, मग त्याच्यामध्ये आणखीन काय ॲड होणार, अशा काही चर्चा होतात की बाबा त्याच्यामध्ये आणखीन काय म्युझिक ॲड होणार आहे, त्याच्यात कुठली इन्स्ट्रुमेंट्स ॲड होणार आहेत, त्यात कोरस येणार आहे का, त्यात स्त्री गायिका असणार आहे म्हणजे गायिका असणार आहे का, अशा सगळ्या शंका कुशंका. मग ते फायनल तयार करायची प्रक्रिया सुरू झाली. मला सांगायला अगदी आनंद वाटतो की मी जरी म्हणालो की सुनील जाधव हे पुण्याचे आहेत, परंतु ते मूळचे सातारा जिल्ह्यातले भुईंजचे आहेत. अरे वा. त्यामुळं आता गीतकाराबरोबर संगीतकार पण सातारचाच हा योगायोग पुन्हा जुळून आला. आणि त्यांनी जे 2 गायक कलाकार निवडले, गायक आणि गायिका, मुख्य गायक आणि गायिका, तर त्यातला गायक सुद्धा सातारा जिल्ह्यातला आहे, विनल देशमुख. तर ते आहेत मेढ्याचे मूळचे. बरं. आणि गायिका ज्या आहेत त्या पुण्याच्या आहेत, राजेश्वरी पवार. तर त्यांनी मग त्याच्यामध्ये काही वर खाली नोटेशन्स असतात, जशा आपण कॉयर सिंगिंग म्हणतो त्या पद्धतीनं ते गाऊन त्याच्यामध्ये परत म्युझिकची सगळ्या भर पडत गेली आणि फायनल गीत ते तयार झालं. ह्याच्यातल्या ज्या राजेश्वरी पवार ज्या आहेत त्याही खूप मोठ्या गायिका आहेत, नृत्यांगना पण आहेत. विशेष म्हणजे त्या टी व्हीचे जे आपण रियालिटी शो बघतो संगीताच्या संदर्भात, त्याचे दोन्ही गायक आपले विनर आहेत. बरं. गायक आणि गायिका दोघंही त्या ह्याचे विनर आहेत. त्यामुळं आणि आपले संगीतकार जे आहेत त्यांना नुकताच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळालेलं आहे. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये त्यांचा मेडल देऊन सत्कार झालेला आहे. अरे वा. म्हणजे हे आत्ता त्यांना जे हे मिळालंय, पण फारसे चर्चेमध्ये नसलेले लोक आहेत, पण अत्यंत गुणी लोक आहेत. आणि टीम जवळजवळ सगळी साताऱ्याशी संबंधित मिळाली. ही आपल्या दृष्टीनं आणखीन एक योगायोगाची गोष्ट घडली. आणि साताऱ्याचं संमेलन म्हटल्यावर सगळ्यांनी आत्मीयतेनं काम केलं आणि त्याच्यामधून हे गाणं सुरेख तयार झालं आणि लोकांच्या पसंतीला ते ऑन अँड ॲव्हरेज उतरतंय, लोकांना आवडतंय ते. नाही, ही एक खूप चांगली घटना तुम्ही सांगितली की यामध्ये जे सहभागी सर्व कलावंत आहेत, गायक, गायिका, संगीतकार, गीतकार, हे सगळे सातारशी निगडीत आहेत, सातारशी संबंधित आहेत. आणि त्यामुळं साताऱ्याच्या संमेलनाचं हे संमेलन गीत जे आहे हे आपलं वाटणार आहे, म्हणजे आपल्या मातीतनं घडलेलं आपलं स्वतःच्या बाबतीत जेवढे योगायोग जुळून आले तितकेच संमेलन गीताच्या बाबतीत जुळून आले. हां. आणखीन एक गोष्ट मला प्रामुख्यानं राजीवजी तुमच्याशी बोलायची आहे, ती म्हणजे विठ्ठल वाघ यासारखा दिग्गज कवी या गीताच्या प्रकाशनाच्या वेळेला त्यांच्या शुभ हस्ते हे प्रकाशन झालेलं आहे. तर मला जरा त्या वेळच्या घडलेल्या घटनांच्या बद्दल तुमच्याशी बोलायला आवडेल. याचं महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे कार्यालयात जो ऑडिटोरियम आहे तर तिथे ते महामंडळाचं आहे, तर तिथे या गाण्याचं प्रकाशन करायचं असं ठरलं आणि पुढे लोकार्पण सोहळा साताऱ्यात घ्यायचा असा हे झाला. आणि मला अगदी ऐकून खूप खरं तर अंगावर काटा आला होता, कारण विठ्ठल वाघांसारखा माणूस ते ऐकणार गाणं आणि एवढे दिग्गज कवी. आणि मला फार टेन्शन आलं होतं खरं तर. मी तर काय नियमित कविता करणारा किंवा गाणी लिहिणारा माणूस नाहीये, ऑकेजनली असंच लिखाण होतं अशा प्रकारचं. त्यामुळं म्हणजे लेख लिहिणारा ठीक आहे, म्हणजे रोज एक म्हणलं तरी मी लिहू शकेन. तर पण गाणं लिहिणं हे काय आपलं मुख्य व्यवसाय किंवा मुख्य कार्यक्षेत्र नाहीये. आणि अशा माणसाच्या हस्ते ते प्रकाशित होणार म्हटल्यानंतर मी आधी खूप गांगरलो होतो. मग कार्यक्रम सुरू झाल्यानंतर जेव्हा ते गाणं लावलं त्याच्यानंतर त्यावेळेला विनल देशमुख उपस्थित होते, बाकी कलावंतांना त्या दिवशी कार्यक्रम असल्यामुळे ते नव्हते.
पण विनल देशमुखांचा आणि माझा दोघांचा वाघ विठ्ठल वाघांच्या हस्ते सत्कार झाला. तर त्यावेळेला त्यांची जी रिॲक्शन होती गाणं ऐकल्यानंतर ती खूप बोलकी होती आणि खूप मला भरून आलं इतकी ती चांगली रिॲक्शन त्यांची होती. आणि त्यांनी भाषणात सुद्धा सांगितलं की कोणत्याही संस्थेचं म्हणा किंवा कोणत्याही इव्हेंटचं गाणं लिहिणं सोपं नाही आहे. त्याला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात, मागे वळून बघावं लागतं आणि त्यातलं बरंच सोडावंही लागतं. म्हणजे खूप मोठा समुद्र आहे आणि त्या समुद्रातून एक ओंजळभर पाणी घ्यायचंय आणि त्याच समुद्राला अर्घ्य द्यायचं आहे, असं ते काम असतं. असा त्यांचा असे त्यांचे शब्द होते. आणि त्यामुळं आता बघा ना, आपल्याकडे माडगुळकरांपासून ते मर्ढेकरांच्या पासून इतकी मोठी साहित्य परंपरा आहे, नाट्य परंपरा आहे. बाळ कोलटकरांसारखे नाटककार इथले, कवी गिरीश असतील, कवी यशवंत असतील, एवढी मोठी परंपरा आपल्याला असून सुद्धा कोणाचंही नाव घेतलेलं नाही आपण त्याच्यामध्ये, किंवा ते गाण्यामध्ये घेणं शक्यच नसतं. परंतु आपला जो भाषिक इतिहास आहे किंवा आपली भाषिक जी परंपरा आहे तेवढीच फक्त त्याच्यामध्ये स्पर्शून त्याला जावं एवढं त्याच्यामध्ये यायला हवं होतं. आणि त्या प्रयत्नांना यश आलं असं वाघ सरांचं बोलणं ऐकून वाटलं. आणि मग एकदम आम्ही सुटकेचा निश्वास सगळ्यांनी सुटला की त्यांना आवडलं म्हटल्यानंतर ठीक आहे, मग लोकांना आवडेल. नाही, अतिशय दिग्गज व्यक्तीच्या हस्ते ह्याचं उद्घाटन झालेलं आहे या गीताचं. आणि मुळामध्ये राजीवजी थोडे कमी बोलतात, आत्मप्रौढी मिरवण्याची त्यांची सवय अजिबात नाही. परंतु मला सांगायला आनंद वाटतो की वाघ सरांनी गाणं ऐकल्यानंतर राजीवजींना कडकडून मिठी मारलेली होती की अतिशय उत्तम गाणं झालेलं आहे. आणि राजीवजींनी बैल या त्यांच्या नाटकामध्ये त्यांचे निसर्ग कवी असल्यामुळं ऋषभ सूक्त हे त्या बैलमध्ये कविता जी त्यांनी आहे ती वापरलेली होती. आणि ती आठवण विठ्ठल वाघांना राजीव मुळेंबद्दल होती आणि त्यांनी नावानिशी राजीव मुळेंना त्यावेळेला ओळखलं. आम्ही याच्यापूर्वी भेटलो पण नव्हतो. सयाजी शिंदेच्यामुळे त्यांनाही माहिती होतं की आम्ही ते नाटक सगळे मिळून करतो. तर ते डोक्यात ठेवून त्यामुळं ते असं म्हणलेले आहे, अचूक आठवण काढली. अचूक आठवण काढली. आणि 2 वेळा अभिनंदन झालं पाहिजे राजीव मुळेंचं असं त्यांनी जोशींना सांगितलं की एक तर हे संमेलन गीत अतिशय उत्तम झालेलं आहे आणि बैल याच्यामध्ये वापरलेलं जे काही वृषभ सूक्त होतं तर त्या बैलच्या संदर्भात जी चर्चा झालेली होती सयाजी शिंदेंची, तर त्याच्यावरून बैलचं स्वरूप काय असेल सयाजींनी खूप त्यांच्याशी चर्चा आधी केली होती, असं आम्ही असं करणार आहे, असं करणार आहे. ते त्यांच्या लक्षात राहिलं आणि नाव घेतल्या त्यांना ती आठवण झाली. हे मला जास्त महत्वाचं वाटलं. त्यामुळं 2 वेळा अभिनंदन. शॉक होता माझ्या. आम्ही तिसऱ्यांदा अभिनंदन करतो पुन्हा एकदा की इतकं हे भाग्याची गोष्ट आहे. आयुष्यामध्ये अशा घटना खूप कमी वेळेला होतात आणि ती राजीवजींच्या वाट्याला आली. प्रामुख्यानं संमेलन गीत करत असताना अनेक गोष्टींचं भान बाळगून, अनेक साहित्याचा परामर्श करून आणि निवडक शब्दांची एकत्र गुंफण करून ते किती जास्तीत जास्त उत्तम कमीत कमी शब्दामध्ये हे बांधता येऊ शकेल याचा प्रयत्न राजीवजींनी प्रामुख्यानं केलेला आहे. एक गोष्ट मला फक्त जाता जाता सांगावीशी वाटते की ते परफेक्ट असणार नाही, कारण मी त्या भागातला सततचा प्रवास करणारा माणूस नाहीये कवितेच्या किंवा गाण्याच्या प्रांतात. त्यामुळे त्याच्यामध्ये कमी जास्त हे असणारच आहे. म्हणजे बऱ्याच वेळा मलाही असं वाटतं की 2-3 शब्द असे वाटले की बाबा या शब्दाच्या ऐवजी हा शब्द असता तर बरं झालं असतं, असं मलाही रेकॉर्डिंग नंतर वाटून गेलेलं आहे स्वतःला. त्यामुळे ते परफेक्ट नाहीये, पण ऑन अँड ॲव्हरेज सगळ्यांना ते आवडतंय, गुणगुणण्यासारखं ते झालेलं आहे एवढंच. अतिशय. आणि सोशल मीडियामुळं ते गाणं लांब पोहोचतंय सध्या, त्यावर ते वाजतंय. आपण आपल्या हिंदवी रेडिओवरनं तर ते वाजवतोच आहे, सातारकरांना ते ऐकवतोच आहे रोजच्या रोज. आपला मुख्य उद्देशच हा आहे राजीवजी की संमेलन साताऱ्यामध्ये होतंय ना, एखाद्याला काही गोष्टी खटकत असतील, एखाद्याला काही गोष्टी चांगल्या वाटत असतील, हा विषय अलहिदा आहे, पण हा साताऱ्याचा उत्सव आहे आणि अनेक वर्षानंतर महत्प्रयासानं साताऱ्याला मिळालेलं हे संमेलन आहे. तर याचा अभिमान प्रत्येक सातारकराला असला पाहिजे.
हां, त्याच्यामध्ये अजून काय आपण चांगलं करू शकतो अशा पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन आपण टाकणं हे आपल्या प्रत्येक सातारकराची जबाबदारी आहे. आणि त्या दृष्टिकोनातून या संमेलनाकडे पाहिलं गेलं पाहिजे. परिपूर्ण असणार नाही आपण, पण परिपूर्ण होण्याच्या दिशेनं जास्तीत जास्त गेलं पाहिजे. आणि अशी पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवूनच या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. आज राजीवजींशी बरेच दिवस झाले अनेक सोशल मीडियातनंच आम्ही भेटलो होतो या गीताच्या संदर्भात, पण प्रत्यक्ष गाठभेट होण्याचा योग होता आणि तो आज आपण जुळवून आणला. हिंदवी रेडिओ 89.6 सध्या 99व्या अखिल भारतीय किंवा शतकपूर्व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं ही एक सिरीज आपण करतोय, ज्याच्यामध्ये जागर साहित्यप्रेमींचा हा कार्यक्रम आपण घेतला आहे. आणि यामध्ये महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन ज्या ज्या तज्ज्ञ मंडळींचं आहे या संमेलन उभारणीमध्ये, तर या सगळ्यांशी आपण गप्पा मारतोय. त्यामध्ये संमेलन गीतासारखा महत्त्वाचा भाग पूर्ण करणारे आणि अतिशय उत्तमपणे पूर्ण करणारे राजीवजी आज आपल्या हिंदवी रेडिओ 89.6 मध्ये आले आणि अतिशय उत्तम गप्पा, ज्या लोकांच्या मनामध्ये शंका होत्या त्या शंका विचारून त्यांच्याकडून त्याची उत्तरं स्वतःकडून मिळणं हे जास्त गरजेचं होतं आणि ती तशी आता मिळालेली असतील असं आपण समजूया. मी हिंदवी परिवाराच्या वतीनं राजीवजींचे मनपूर्वक आभार मानतो. अशाच पद्धतीनं नवीन नवीन उपक्रमामध्ये हिंदवीवर नेहमी या आणि काहीतरी चांगलं चुंगलं वैचारिक एक शेत ज्याला म्हणतो असं फुलवण्याचा प्रयत्न. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जे जे काही घडतं त्याला हिंदवी रेडिओवरून खूप मोठी प्रसिद्धी मिळते. नेहमीचा माझा हा अनुभव आहे. आम्ही ते ऐकते असतो प्रत्येक गोष्ट त्याच्यातली. त्यामुळं मला या ठिकाणी बोलवलं याबद्दल मी पहिल्यांदा हिंदवीचे आभार मानतो. आणि मुळात ही चळवळ, सांस्कृतिक चळवळ, त्याला खतपाणी घालण्याचं काम तुम्ही इथं करता, याबद्दल विशेष आभार तुमचे मानतो. धन्यवाद. शतकपूर्व संमेलन साताऱ्याचे गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे. हे शतकपूर्व संमेलन साताऱ्याचे गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे.
शिवरायांनी या भूमीवर अखंड धरली छाया, स्वराज्य विस्तारक शाहूनी रचला भक्कम पाया. क्रांतिसिंह गरजला येथे, क्रांतिसिंह गरजला गोऱ्याला थेट भिडाया. असा लढाऊ बाळा आमचा जिंकू सर्व लढाया. शिवशंभूच्या सृजनाची राजकोश ग्रंथांची घेऊन आण आज उजळली ज्योत ही राजधानीची. हे शतक पूर्व संमेलन साताऱ्याचे गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे. हे शतक पूर्व संमेलन साताऱ्याचे गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे. मम पप्पा मम पप्पा पप्पा मम पप्पा मम पप्पा 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 सानी ध सानी ध प नि ध म प पप्पा सानी ध सानी ध प प प प पप्पा सानी ध सानी ध प नि ध म प पप्पा सानी ध सानी ध प मम पप्पा मम पप्पा पप्पा. क्रांती ज्योत चेतली अक्षरे पोचवी घराघरात, मुळाक्षरे गिरवली भीमाने जुन्या राजवाड्यात. क्रांती ज्योत चेतली अक्षरे पोचवी घराघरात, मुळाक्षरे गिरवली भीमाने जुन्या राजवाड्यात. विद्येचा वट वृक्ष जणू, विद्येचा वट वृक्ष जणू उन्नतीचा झंझावत. कृष्णे काठी ज्ञान यज्ञ दाखवी वाट तिमिरात. यशवंत कीर्तिवंतांची दृढनिश्चयी संकल्पांची घेऊन स्फूर्ती आज उजळली ज्योत ही राजधानीची. हे शतक पूर्व संमेलन साताऱ्याचे गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे. हे शतक पूर्व संमेलन साताऱ्याचे गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे. जागृत आम्ही सदा मायगे तुझ्या प्रतिष्ठेसाठी. कृष्णेने संकल्प सोडला यास्तव यमुने काठी. जागृत आम्ही सदा मायगे तुझ्या प्रतिष्ठेसाठी. कृष्णेने संकल्प सोडला यास्तव यमुने काठी. बळघामाचे उभे राहिले, बळघामाचे उभे राहिले विद्वानांच्या पाठी. अंथरला गालीचा तयाचा तुझ्या स्वागतासाठी. अभिजात या स्वप्नपूर्तीची त्या लखलखत्या मुकुटाची घेऊन प्रभा आज उजळली ज्योत ही राजधानीची. हे शतक पूर्व संमेलन साताऱ्याचे गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे. हे शतक पूर्व संमेलन साताऱ्याचे
जण सह्याद्रीच्या